श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 10 जुलै रोजी गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वेगवेगळी सेवाही सुरू केलेली असेल. कोणी 21 दिवसांची सेवा सुरू केली असेल, कोणी 11 दिवसांची सेवा करणार असतील, तर कोणी गुरुचरित्राचं पारायण करणार असतील. आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंची आपल्याकडनं होईल ती सेवा करत असतो. स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत आणि स्वामी महाराजांनी आपल्याला खूप काही द्यावं यासाठी आपण स्वामी महाराजांची सेवा करायची नाही आहे, तर स्वामी महाराजांनी आपल्याला खूप काही दिलं आहे. म्हणूनच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करायची आहे. आपले स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत आणि या संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे. पण ज्यांना कोणाला जॉबमुळे किंवा घरातील कामांमुळे किंवा इतर काही कारणांमुळे स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसांची सेवा म्हणा, 11 दिवसांची सेवा म्हणा किंवा इतर कुठलीच सेवा करायला जमत नसेल, कुठलंच पारायण करायला जमत नसेल, गुरुचरित्राचं असेल किंवा स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण असेल, असं कुठलंच पारायण कुठलीच सेवा जर तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या स्वामी महाराजांची करायला जमत नसेल, आतून तर तुम्हाला खूप इच्छा आहे स्वामी समर्थ महाराजांची काहीतरी सेवा करण्याची, पण वेळेअभावी तुम्हाला कुठलीच सेवा करायला जमत नसेल, कुठलंच पारायण करायला हे जर जमत नसेल, तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी अगदी 5 मिनिटांची अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे. आणि ही सेवा करायला तुम्हाला खरंच खूप वेळ काही लागणार नाही. अगदी रोजच्या कामांमधून 5 मिनिटं काढून तुम्ही ही सेवा नक्की करू शकतात आणि ही सेवासुद्धा तितकीच प्रभावी आहे. ही सेवा केल्याने आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल आणि आपण ही सेवा आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरातलं सर्व वातावरण हे प्रसन्नतापूर्वक होईल. आपल्या घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी यामुळे दूर होईल. आपल्या घरातला वास्तुदोषसुद्धा यामुळे दूर होईल. प्रत्येक माणसाला आयुष्य जगण्यासाठी पैसा जितका महत्त्वाचा आहे, तितकीच मनामध्ये शांतता असणं, घरामध्ये शांतता असणं, सुख असणं, घरातलं वातावरण हे आनंदी असणं तितकंच आवश्यक आहे. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण जर ही सेवा केली तर यामुळे आपल्या घरातलं वातावरण हे आनंदी होत असतं आणि आपल्या घरात सुखशांती नांदते. आपल्या घरातली सर्व नकारात्मकता दूर होते. आपल्या घरात कुठलीही वाईट शक्ती, वाईट गोष्टीही राहत नाही आणि अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम वास करत असते की ज्या घरामध्ये सुखशांती आहे. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की गुरुपौर्णिमेनिमित्त अशी कोणती अत्यंत प्रभावी पण फक्त 5 मिनिटांची सेवा आपल्याला करायची आहे. आणि ही सेवा जर तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात आणि संकल्प न करतासुद्धा जर ही सेवा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही ती तशीसुद्धा करू शकतात आणि तुमच्या घरातली कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते. म्हणजे आज ही सेवा तुम्ही केली आणि तुम्हाला जर मासिक धर्म आला तर तुमच्या घरातल्या इतर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीने दुसऱ्या दिवशी ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. म्हणजे या सेवेमध्ये खंड हा पडत नाही. तुमच्या घरामध्ये इतर कुठल्याही व्यक्तीकडनं ही सेवा कायम सुरू राहते. आणि ही सेवा करण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो हा तर असतोच किंवा कोणाच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल. आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामी आपले गुरु आहेत, त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो हा तर आहेच. जर तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही अगदी मनापासून ही सेवा नक्की करा. यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप छान अनुभव येतील. स्वतः स्वामी महाराज तुमच्या घरामध्ये आहेत असं तुम्हाला नेहमी जाणवत राहील. ही सेवा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा करू शकतात किंवा फोटोवर सुद्धा करू शकतात. आणि ही सेवा तुम्ही कधीपासून करू शकतात तर ज्या दिवसापासून तुम्ही हा व्हिडिओ बघायला लागते त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात. तुम्ही आजपासून, उद्यापासून केव्हाही हा व्हिडिओ जेव्हा तुमच्यासमोर येईल त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात. अगदी गुरुपौर्णिमेला 2-3 दिवस जरी बाकी असतील तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघून ही सेवा करू शकतात. ही सेवा करण्यासाठी तुम्हाला जर तुमच्या घराजवळ स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे आदल्या दिवशी जायचं आहे आणि जाताना स्वामी समर्थ महाराजांना नारळ, खडीसाखर, फुले हे घेऊन जायचं आहे आणि तिथे केंद्रामध्ये स्वामी महाराजांना ते नारळ, खडीसाखर तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि तुमच्या मनामध्ये जर कुठली इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही स्वामी महाराजांना विनंती करायची आहे आणि अशी ही सेवा स्वामी महाराज तुम्ही माझ्याकडनं पूर्ण करून घ्या असं सुद्धा स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि जर तुमच्या घराजवळ केंद्र नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो आहे तर त्या फोटोसमोरच नारळ, खडीसाखर ठेवायची आहे आणि तिथेच महाराजांना विनंती करायची आहे.
आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. आणि ही सेवा तुम्ही ज्या दिवशी करणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे, छान अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि मग या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि ही सेवा तुम्हाला अगदी दररोज करायची आहे. तुमच्या घरामध्ये जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर स्वामी महाराजांच्या मूर्तीला गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला रोज अभिषेक करायचा आहे. अभिषेकाची ही सेवा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. आणि तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना तो आपल्याला शुद्ध पाण्यानेच करायचा आहे, कारण हा अभिषेक आपल्याला रोज गुरुपौर्णिमेपर्यंत करायचा आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याने हा अभिषेक आपल्याला करायचा आहे. पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि स्वामी महाराजांवर संपूर्णपणे विश्वास ठेवून आपल्याला ही सेवा करायची आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की अभिषेक म्हटला म्हणजे खूप काही आपल्याला करावं लागेल, पण या सेवेमध्ये तसं काही नाही आहे. स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करत असताना आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्त, 16 वेळा श्री सूक्त हे पठण करायचं असतं. तर या सेवेमध्ये आपल्याला तसं करायचं नाही आहे. ही सेवा अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्याला करायची आहे. त्यामुळे या सेवेमध्ये आपल्याला फक्त 1 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे, 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळेला पवमान सूक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळेला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला रोज स्वामी महाराजांना अभिषेक करत असताना 1 वेळा पुरुष सूक्त पठण करायचं आहे, 1 वेळा श्री सूक्त पठण करायचं आहे, 1 वेळा पवमान सूक्त पठण करायचं आहे, 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि या सगळ्या सेवा करत असताना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे गळती असेल तर तुम्ही त्या गळतीने सुद्धा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात किंवा तुम्ही चमच्याने सुद्धा पाणी टाकत ही सेवा करू शकतात. तर या 4ही ज्या सेवा आहेत त्या अतिशय प्रभावी अशा सेवा आहेत आणि या 4ही स्तोत्रांचं पठण करून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. खूप छान आणि प्रभावी अशी सेवा आहे. या सेवेमुळे तुमच्या घरामध्ये खूप चांगले बदल होतील. तुमच्या मुलांच्या स्वभावामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. तुमच्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक बदल झालेले तुम्हाला दिसून येतील. आणि ही सेवा केल्यामुळे स्वामी महाराज तुमच्या घरामध्ये कायम वास्तव्य करतील अशी ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. तुमच्या घरामध्ये कुठल्या आर्थिक समस्या असतील तर त्या समस्यासुद्धा या सेवेमुळे दूर होतील. आपण केलेली कुठलीही सेवा स्वामी समर्थ महाराज त्यांच्याकडे ठेवत नाहीत, तर त्या सेवेचं फळ हे आपल्याला स्वामी महाराज व्याजासकट आपल्याला परत करत असतात. आणि जर तुम्हाला कुठलंच पारायण करणं शक्य नसेल, कुठली सेवा जर तुमच्याकडनं होत नसेल तर तुम्ही अभिषेकाची ही अत्यंत प्रभावी सेवा नक्की करा. यामुळे स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कुठल्याही संकटातून नेहमी सोडवतील. आणि अभिषेक केलेलं हे जे काही पाणी आहे हे तीर्थ आहे, तर याचं आपण काय करायचं आहे तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने हे पाणी थोडं प्राशन करायचं आहे. आणि यातलंच थोडंसं पाणी घेऊन तुमच्या घरामध्ये एक फूल घेऊन ते फूल या पाण्यामध्ये बुडवून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये, प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये थोडं शिंपडायचं आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी जर असेल तर ती निघून जाईल आणि तुमच्या घरातला वास्तुदोषसुद्धा यामुळे दूर होईल. तुमच्या घरात एखादी आजारी व्यक्ती जर असेल तर अशा आजारी व्यक्तीला हे पाणी तुम्ही नक्की द्या. असे हे तीर्थ तुम्ही त्या आजारी व्यक्तीला जर द्याल तर त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये नक्कीच सुधारणा होईल. तर अशी ही अत्यंत प्रभावी सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे. संकल्पयुक्त ही सेवा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे. अभिषेकाचं हे तीर्थ आपण पिल्यामुळे आपल्याला त्याचा खूपच फायदा होत असतो. आपल्या मनामध्ये किंवा आपल्या घरातल्या इतर कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये जर कुठलेही निगेटिव्ह विचार येत असतील तर ते यामुळे दूर होत असतात. महाराजांच्या अभिषेकाचं तीर्थ म्हणजे हे अमृतासमानच आहे. असं हे तीर्थ आपण प्राशन केल्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल. आणि असं हे तीर्थ आपल्या घरामध्ये शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती नांदेल. तुमच्या घरात जर कुठले वादविवाद, कलह, कटकटी, भांडणं होत असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होतील. तुमची मुलं जर तुमचे ऐकत नसतील, हट्टीपणा करत असतील तर त्यांच्या वागण्यामध्ये सुद्धा सकारात्मक बदल हा नक्की घडून येईल. मग असं हे तीर्थ तुम्ही तुमच्या माठामध्ये सुद्धा टाकू शकतात. फक्त हे तीर्थ वाया जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि जेव्हा तुम्ही असं हे तीर्थ माठामध्ये टाकाल तर तेव्हा माठातलं पाणी पूर्ण संपेल याचीच तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ते पाणी आपल्याला कुठेही सांडून द्यायचं नाही आहे. फक्त हे तीर्थ आपल्या घरामध्ये शिंपडताना आपलं टॉयलेट आणि बाथरूम आपल्याला सोडून द्यायचं आहे, पण इतर संपूर्ण घरामध्ये हे तीर्थ आपल्याला शिंपडायचं आहे. पुरुष सूक्त पठण करण्यासाठी सुद्धा आपल्याला 1 मिनिट लागत असतो. श्री सूक्त पठण करायला सुद्धा आपल्याला फार तर 1 ते 1.5 मिनिट लागेल आणि पवमान सूक्त पठण करण्याला सुद्धा 1 मिनिट हा लागत असतो. आणि तसंच तारक मंत्र पठण करण्याला सुद्धा आपल्याला फार तर अर्धा मिनिट हा लागत असतो. आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायला आपल्याला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही. तर अशी ही अगदी साधी सोपी आणि 5च मिनिटाची खूप प्रभावी सेवा आहे.
तर इतकी खूप प्रभावी आणि सुंदर सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या हातून होणार आहे. त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा. ही सेवेची संधी तुम्ही चुकवू नका. तर हे झालं तुमच्या घरामध्ये जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही कशी सेवा करायची आहे, आणि जर तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही ही सेवा कशी करायची आहे. तर तुमच्याकडे जो काही स्वामी महाराजांचा फोटो आहे तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्या फोटोच्या जागीच तो फोटो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. स्वामी महाराजांना अष्टगंध चंदन लावायचं आहे. तुमच्याकडे हिना अत्तर असेल तर ते हिना अत्तर तुम्हाला स्वामी महाराजांच्या फोटोला लावायचं आहे. आणि पिवळी फुलं जर तुम्हाला मिळाली तर ती पिवळी फुलं तुम्हाला या गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला रोज अर्पण करायची आहेत. तर अशा पद्धतीने स्वामी महाराजांच्या फोटोची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर एक पाण्याचा ग्लास आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि त्या पाण्याच्या ग्लासावर आपल्याला आपला उजवा हात हा ठेवायचा आहे. आणि त्यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना जी काही स्तोत्र आपल्याला पठण करायची आहेत तर तीच स्तोत्र आपल्याला पाण्याच्या ग्लासावर आपला उजवा हात ठेवून संपूर्णपणे पठण करायची आहेत. पुन्हा एकदा ही स्तोत्र तुम्हाला मी सांगते. आपल्याला पुरुष सूक्त 1 वेळा, श्री सूक्त 1 वेळा, पवमान सूक्त 1 वेळा, तारक मंत्र हा 1 वेळा आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप ही जी काही सेवा आहे तर ही सेवा आपल्याला त्या पाण्याच्या ग्लासावर आपला हात ठेवून करायची आहे. आणि त्यानंतर हे असं काही ग्लासातलं जे काही पाणी आहे, जे तीर्थ आहे, ही सेवा करून झाल्यानंतर ते पाणी अभिमंत्रित होत असतं आणि असं अभिमंत्रित झालेलं पाणी आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी प्राशन करायचं आहे. आणि हे पाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये शिंपडायचं सुद्धा आहे. तर अशी अगदी साधी सोपी आणि प्रभावी सेवा आहे. या प्रभावी सेवेमुळे तुम्हाला सर्वांना खूप छान अनुभव हा नक्की येईल. तुम्हाला जर खरंच काही करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा आणि तुम्हाला जो काही अनुभव येईल तर तो अनुभव तुम्ही मला नक्की सांगा. तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर इतर कुठलीच सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त करायला जमत नसेल आणि तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला कोणती प्रभावी सेवा करायची आहे, कोणता एक अत्यंत प्रभावी उपाय घरामध्ये रोज करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही सांगितली आहे. ही सेवा केल्यामुळे तुमच्या घरातल्या ज्या काही समस्या असतील त्या नक्की दूर होतील आणि तुम्हाला जे काही हवं असेल ते स्वामी महाराजांच्या कृपेमुळे नक्की मिळेल. आणि म्हणूनच ही अत्यंत प्रभावी आणि छोटीशी सेवा तुम्ही नक्की करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.